आता रश्मीताईला इथे येऊन किती दिवस झाले, पण मामाची काही विचार नाही करून राहिले. मला तर असं वाटलं होतं का मामाची काही ना काही तडक फडक काही ना काही करण, पण मामाजीने ढिल्ली डोरी सोडून टाकली. अशानं कसं जमणार आहे. आता म्हटलं पहिल्याच्या वातावरणात ढळून राहिल्या त्या, जशा पहिले राह ना, पहिले येऊन बसल्या होत्या तशाच करून राहिल्या आता त्या. अशानं काही होणार थोडी नाही. मगाशी मी गेली होती म्हटलं त्याच्या खोलीजवळ, तर त्या पूनमविषयी सांगून राहिल्या होत्या रश्मीताई. आते बैले अशा भडकवण्याचे कामं करण आणि आमच्या घरात फूट पाडून देईन. कसंही आम्ही नांदी खुशीनं राहून राहिलो तर. आणि नातेबाईचं काय, आतेबाई तर जास्त करून बाहेरच राहते. त्याचं काही म्हणणं नाही म्हणणं काही फरक पडतही नाही एवढं. आणि आम्ही दोघी एवढ्या चांगल्यानं राहतो आणि आमच्यातच फूट पाडून देईन तर मग काय फायद्याची गोष्ट. ह्या रश्मीताई काही सुधरत नाही. आणि ह्या जर ह्या घरात राहिला ना तर ह्या घराचा सारा धिंगाणा होणं निश्चितच आहे म्हटलं. आणि धगाणा करूनच जाईन त्या. मी याच्याविषयी नाही काय बोलतोच याच्यासोबत, पियुषजीसोबत बोलतोच. पण काय करता म्हणून रश्मीताईचं आता. मामाजी काही ध्यानात नाही घेऊन राहिले. मामाजीला सांगा म्हणून काय करता काय नाही तर असेच दिवस लोटल्या जाईल. मग अजून त्याला म्हटलं आडाशीन जाचा ऐदी तर पहिले आहेच, त्याच्याकडून काम तर काही होत नाही. राधिका, राधिका, मी काय म्हणतो, मला एखादा कप चहा करून दे ना. चहा करून दे आणि ब्रेड असेल तर ब्रेड आणून दे त्याच्यासोबत. हो हो आणून देतो ना. कुठे चालले तर तुम्ही? कुठं नाही चाललो मी, माझ्या रूममध्येच बसतो, चहा ब्रेड खातो म्हटलं. मग इच्छा होऊन राहिली. तर ते मला बनवून. मी सध्या अंदरच आहे, चहा घ्या पिऊन काही बाहेर नाही चाललो. काय करू, बाहेर जाऊ नये. तू घे येऊन ये ना चहा अंदरच. मग मी ऑफिसचं काम आहे, मी ऑफिसचं काम करून घेतो, थोडंसं उरलं आहे तर. असं असं आता ही वेळ चांगली आहे पियुषजीसोबत बोलायची, कारण की आतेबाई आणि रश्मीताई या त्याच्या खोलीत बसल्या आहे. मामाजी तर आहे नाही, त्याचा याचा वेळ झालाच. पुन्हा अभ्यास करून राहिली. आता गेली म्हणतो मी म्हणून रश्मीताईचा विचार करा म्हणून, रश्मीताईचं काय करायचं आहे काय नाही तर आहे नाही काय. आता बोलाच लागल, नाही तर मग अजून त्याचं ऑफिसचं काम घेऊन बसून जाईल तर राहिलं मग बोलायचं. बोलतो बोलतो करून राहिली, पण काही बोलणं होऊन नाही राहिलं. आता बोलूनच टाकतो. काय झालं राधिका, कायचा विचार करून राहिली तू? अहो पियुषजी, मी काय म्हणतो, मी गोष्ट ऐका तुम्ही एक. बोल ना तर बोल. अहो मी काय म्हणून राहिली, रश्मीताईचा काय विचार केला? लावला होता काय त्याच्या सासरी किसरी फोन लावला होता काय तुम्ही मामाजीनं? त्या दिवशी बोललो होतो मी बाबाले, रश्मीविषयी बोललो होतो, पण त्या दिवशीपासून रश्मीविषयी बोलणं काही झालं नाही आमचं दोघांचं. काहून, काय झालं होतं? अहो पियुषजी, झालं गेलं काही नाही. माझं मन कसं आहे, आता म्हटलं त्याला येऊन किती दिवस होऊन राहिले. रश्मीताईला येऊन किती दिवस होऊन राहिले, तरी म्हटलं त्याच्या घरी फोन नाही काही नाही, लावला का नाही लावला मामाजीनं. अशानं होईन काय म्हटलं. आणि जर पहिल्यासारखं अजून त्याचं मन बनलं रश्मीताईचं मग तर मग काय करा. पहिले तर तुम्हाला माहीत आहे ना आपण किती उचापती करून त्याला सोडलं होतं नेऊन. आणि जर असंच काही झालं तर चुकी कोणाची असो, पण आमना सामना झाली पाहिजे ना. आता ह्या काय सांगून राहिल्या काय नाही, आणि आपण काय लक्षात घेऊन राहिलो काय नाही. ज्याची चुकी असेल त्याला म्हणून आपण, पण जर असं आपल्या आपल्या ठिकाणी बसलं राहिलं तर अशानं होणार आहे काय. हो राधिका, हे तर बरोबर बोलून राहिली तू. आहे नाही काय, मी कामात लागलो आणि मी काही एवढं लक्षात घेतलं नाही. थांब, आता बाबा येतच असं. तू चहा करून आण आणि मी नाही काय बाबासोबत बोलतो. बाबा येणंच, आता इथंच बसतो मी. बाबा येते तर त्याच्यासोबत बोलून घेतो, त्यापर्यंत तू चहा घ्या कर. बरं ठीक आहे ना, मी करतो चहा, लवकरच करतो. पण मामाजी आले तर त्याला विचारा जरासं. म्हणा रश्मीताईच्या घरी सासरी फोन लावला होता काय म्हणा, आणि काय म्हणा तिकडचे लोक. त्यापर्यंत मी पटकीने जातो आणि पटकीने येतो तुमची चहा घेऊन. बरं बरं, हो बरोबर बोलून राहिली राधिका. आहे नाही काय, आपण इकडे असं बसून जाऊ, ते लोक तिकडे तर चुपचाप बसून जाईल. मग अशानं संसार कसं चालणार आहे रश्मीचं? कोणाले ना कोणाले तर समोर हात करावंच लागेल ना, कोणाले ना कोणाले गोष्ट काढच लागेल. पण बाबा नाही तिथं फोन लावला का नाही लावला काय माहीत. आता बाबा आले का त्याला विचारतोच मी फोन लावला काय म्हणून. जर म्हणून का फोन लावला तर काय म्हणे तिच्या सासरचे लोक कसे काय बोलले कसे नाही, त्याला विचारायला लागेल ना. नाही तर आपण ह्या अंदाजावरच राहू का ते लावून आणि ते म्हणून का आपण लावू. झालं मग तेलच झालं म्हटलं त्याच्या दोघीच्या जीवनाचं. अरे पिंट्या, कायचा विचार करून राहिला रे, एकटाच उभा बडबड करून राहिला. अरे बाबा तुम्ही, बरं झालं आले तुम्ही. मी तुमचीच वाट पाहून राहिलो होतो, मला बोलायचं होतं तुमच्यासोबत. माझ्यासोबत सांग ना काय बोलून राहिला तर. बोल ना. अहो बाबा, मी म्हणून राहिलो होतो का म्हटलं रश्मीच्या सासरी किसरी फोन लावला होता काय तुम्ही? म्हटलं लावला असं तर काय म्हणे तिच्या सासरचे लोक. काही सांगितलं काय त्यानं रश्मीच्या विषयी का त्याच्या विषयी काही बोलले काय का तुमच्यासोबत चांगल्यानं बोलले नाही बोलले. म्हटलं विचारतो म्हटलं तुम्हाला हे 2 शब्द. अरे बाबू, मी तर फोन लावूनच राहिलो होतो, पण तू याई आणि तुझी बहीण म्हणे आता जवळ भाऊ येऊन राहिले म्हणे, तर त्याच्यासोबतच बोलून घे जा म्हणे काय आहे काय नाही तर. पण मला मन होतं एक वेळा फोन लावून विचारून घ्या, पण ते पोरगी म्हणे का तुमची इज्जत नाही ठेवणार म्हणे, ते लोक काही चांगले नाही असं तसं. मग अजून मन केलं मला लावायचं, अजून मी मागं सरकून गेलो. अशात फोन लावूनच राहून गेलो. आता वावराचे कामं आले होते इकडे, लावतो करून. पण मला असं वाटून राहिलं आता तिचा नवरा येते कवासा आणि कवासा नाही. मला मन करून राहिलं का एक वेळा फोन लावूनच पहा, नाही तर डायरेक्ट तिथंच जा आणि काय आहे आमना सामना बोलून घ्या. हो ना बाबा, मी तुम्हाला तेच म्हणून राहिलो.
आणि तुम्हाला काही मदत गिजत लागली मई तर सांगा मुले, मी येऊन जाईन तुमच्यासोबत आणि आपण दोघं चाललं जाऊ तुझ्या सासरी. आणि नाही तर फोन लावा तर सांगतो, फोन लावून घ्या. नाही तर बाबा ते कसं होईल माहिती आहे काय, आपण त्याची वाट पाहू आणि ते आपली वाट पाहिन. अशा अशात म्हटलं महिने निघून जाईल. मागं पाहिलं नाही काय तुम्ही किती महिने निघून गेले होते. आपण काही विचार नाही केला तर आता डबलून तसं नाही झालं पाहिजे बाबा. पहिलेच तर किती यानं बरोबर केलं होतं तिचा संसार. अजून बिघडला तर मग काय करसान. हो रे पिंट्या, हे तर त्या लय दिमागाची गोष्ट केली म्हटलं. ह्या अँगलनं तर आपण विचारच नाही केला. मी फक्त तिच्या नवऱ्याची वाट पाहून राहिलो रे. नाही तर मी काय केलो नसतो काय, फोन लावला नसता काय. आता म्हटलं ते येऊन राहिले स्वतःहून तर म्हटलं येऊ देतो आणि काय आहे तर बोलणं करून देतो. पण आता नाही काय, आता तिला म्हणतो एक वेळा विचारून घेतो येऊन राहिले का नाही येऊन राहिले म्हणून पाहुणे. नाही तर मी डायरेक्टच जातो म्हणून आणि बोलून घेतो. फोन गिनचा काही लोडच नाही ठेवत, फोन गिन काही लावत नाही. डायरेक्ट जातो आणि त्याच्यासोबत आमना सामना काय आहे तर बोलून घेतो. आणि तू काही लोड घेऊ नको. तू या ऑफिसचाच लोड घे. एक वेळा त्या लोड घेऊन म्हटलं नोकरी गमावली, आता तू काही इकडचं लोड घेऊ नको. मी आहे, तू आईले घेतो, नाही तर मग एखाद्या मित्राला घेतो मया आणि मीच जातो आणि काय आहे तर छाननी करून येतो. ठीक आहे ना बाबा, तुम्हाला जसं वाटते तसं करा. पण लवकरात लवकर करा रश्मीचं. 15 दिवस निघून गेले बाबा अशा अशात. नाही तर अजून म्हटलं वेळ चालला जाईन हातातून, मग अजून बसा लागन. पोरीबारीचं असं चांगलं नाही ना एवढ्या दिवस बसणं घरात. चांगल्यानं आली तर महिनाभर आहे, पण अशानं जर भांडणं कुंडणं करून आल्या तर मग कसं राहते, एक दिवस भारी जाते. बरोबर बोलून राहिला तू. बाबा मी राधिकाला चहा करायला सांगितला, तुम्ही पेता काय? तुमच्यासाठी सांगून देतो तिले. अरे चहा करून राहिली होती का राधिका? मला वाटलं का झाला आता सकाळी चहा, आता करते का नाही करत. मी आत्ताच पिऊन आलो बाहेरून, हॉटेलवर बसलो होतो तर मग चहाही पेलो आणि पाणी खाल्ला. आलो तिकडूनच. राहू दे ना, आता थोड्या वेळानं मग बनवायला लावून तिले मी, सध्या नको सांगू तिले. बरं बाबा. राधिका, राधिका. हो हो आणतो ना, 5 मिनिटात आणतो, थांबा थोडेसे. अरे मी थांबतो, पण म्हटलं चहा खोलीतच घेऊन ये. आपल्या रूममध्ये घेऊन ये चहा. तिथं मला ऑफिसचं काम आहे, मी कामही करतो आणि तिथं चहाही पितो. हो हो बाबा मला नाही काय थोडंसं ऑफिसचं काम आहे, मी म्हटलं कामही निपटवतो आणि तिथंच बसून चहाही पिऊन घेतो. मला ब्रेडची आणि चहाची आठवण येऊन राहिली होती, मी राधिकाला सांगितलं. बरं बाबा करा तुम्ही विचार, मी तुम्हाला जे सांगितलं ते. मी निघतो आता, मग नाही तर अजून मग तिकडे ऑफिसला झाले मला उशीर होऊन जाईल. तेवढं कंप्लीट करायचं आहे, नंतर मग निघतो ऑफिसले. बरं ठीक आहे ना, आपण जास्त काही लोड घेऊ नको. तिकडेही चालला, घराचंही काम, अंगावरही काम घेऊन घेतो. असं कसं काम आहे रे ते. घरी काम देते, तिथंही काम देते. हो बाबा, प्रायव्हेट कामाचं तसंच असते प्रायव्हेट कामाचं. सरकारी होय काय आपली 11 ते 5 केली आणि निघालो. सरकारी नाही ना बाबा, ते प्रायव्हेटमध्ये असंच राहते. घरूनही काम करा म्हणते ऑनलाईन, त्याचे प्रोजेक्ट कंप्लीट करा आणि तिथंही करा, चालूच राहते बाबा. जाऊ दे ना, काय होते 1-2 तास केले तर. आणि तेवढाही म्हटलं घरात राहून होते ना आपलं, घरातही राहणं होते आणि कामही कम्प्लीट होते. तर बाबा याचे जास्त पैसे भेटते ना, मग जास्त काम केलं तर जास्त पैसे. असं पण जीवाच्या पार नाही करा. जेवढं झेपलं तेवढंच करा, नाही तर मार पैशाच्या मागं लागून जाशील आणि तब्येत पाणीवर येऊन जाईन, मग खराब करून घेशील. जाय आता निवांतपणे कर तू. येते राधिका तिकडे चाय घेऊन. हो बाबा हो. आता या पिंटा बोलून राहिला, हे तर बरोबरच बोलून राहिला. मी म्हटलं कामाकामात या रश्मीच्या इकडे काही ध्यान दिलंच नाही, पण आता विचार करा लागून आहे नाही काय. ह्या मंदाली म्हणतो म्हणून काय म्हणून केव्हासा येऊन राहिले केव्हासा नाही, नाही तर मग निघतो मी. जास्त उशीर काही करत नाही, आज 5 वाजताच निघून जातो. येणं होऊन जाते मग 6-6:30 वाजेपर्यंत येणं होऊन जाते. अर्ध्या घंट्याचा रस्ता. कुठे गेलती म्हणता तू? कुठे गेलती काय व, घरातच तर होती. तुम्हाला काय नेहमी काय असंच राहते का, कुठे गेलती कुठे गेलती कुठे गेलती. घरातही राहतं विचारता कुठे गेलती, बाहेर गेलं तर विचारता कुठे गेलती. मी रश्मीच्या खोलीतच तर बसली होती गोष्टी करत, तो की जणी तिथंच बसलो होतो आम्ही. असं मी काय राहिलो म्हणता. म्हटलं रश्मीला विचारलं का, त्या लावला होता का जवीबवाले फोन घेऊन लावला होता काय म्हणून राहिले होते, येतो म्हणते काय. म्हटलं काय म्हणून राहिले तर विचार तिले, नाही तर मी येतो ना तिकडून एक चक्कर मारून. काय झालं काय नाही, बोला तर लागूनच ना, कोणा ना कोणा पहिल तर करावंच लागून. लावतो तर म्हणे होती फोन, काय मित लावला का, तर तिनं लावलाच असन ना. काय सांगितलं होतं तिले, म्हटलं फोन लावून दे, म्हटलं लावला असन तिनं फोन. थांबा ना तुम्ही, विचारून घेतो, नाही तर ते इकडे या आणि तुम्ही तिकडे जा, असं होऊन जाईल. हां बरं जाय तू जाय बरं पहिले तिच्याजवळ आणि तिला विचार फोन लावला होता काय म्हणून. आणि लावला असेल म्हणा तर केव्हा येऊन राहिले हेही सांग म्हणा बाबाले म्हणा. मग मी विचार करतो का जाऊ का नाही जाऊ, का थांबू काय करू तर. नाही तर अशानं बसल्या राहिलं ना म्हटलं पुरीचा संसार बरबाद होऊन जाईल. ते तिथं चुप बसन, आपण इथं चुप बसू. जाय तिला मन येऊन राहिले का नाही येऊन राहिले तर पाहुणे. हो. मैं ससुराल नहीं जाऊंगी, डोली रख दो बहारो, आज के साल नहीं जाऊंगी, डोली रख दो बहारो. हे गाणं तर माझ्यावरच सूट होते आहे नाही काय. माझ्या मनानेच नाही करत माझ्या सासरी झाले, पूर्ण सूट होते म्हटलं मग हे गाणं. का मला सासरी घ्यायला कोणीच नाही याव. मी इथंच राहतो आणि इथंच मजा करतो. इथं मला काही टेन्शन नाही आहे.
इथंच मस्त आराम आहे माया. काही लेणं नेणं देणं निघून असेल. कोणी म्हणत नाही उठवून चालवं काम करवं इथं बसवून तिथं बसवून हे धुईवन ते धुईवं. मस्त आपल्या मनाची मालकी नाही म्हटलं मी इथं. जाऊ दे आता. मोबाईल कुठं ठेवला? आई तर चालली गेली तिकडे. मोबाईलच पाहतो थोडा वेळ. मग बनवतेच राधिका वहिनी मस्त जेवण घेऊन बनवते मस्त खातो आणि मस्त चांगलं टरकून देतो. दुपारी झोपून जाईल. मग रात्री काही मला चांगली झोप येत नाही. मग तिकडे मोबाईल पाहतो. मग तेव्हाच टाईमपास होऊन जाते. रश्मी, अरे आई, काय झालं व? आताच तर गेली तू इथून अजून आली? काय झालं? काही झालं का तिकडे? अवं काही नाही झालं. मला पहिले हे सांग तू. मी तुला कालच म्हटलं होतं त्या नवऱ्याला फोन लाव म्हणून. लावला का त्या फोन? अरे आई विसरलीस हो मी. लावतो लावतो म्हटलं लावलाच नाही. का व मॅडगेट झाली काय तू? ह्या अशा गोष्टीत वेळ करत असते काय म्हटलं. आता तुझे बाबा बाहेर भेटले मला. काय म्हणून राहिले होते ते? बाबा बाबा काय म्हणून राहिले होते? अहो तुझे बाबा म्हणून राहिले होते आणि जवळ बुवा येते का नाही येत म्हणे. नाही तर मी चाहतो म्हणे तिथं म्हणे. तर म्हटलं फोन लावून विचार येऊन राहिले का नाही येऊन राहिले तर. जराशी लाडीगुडी लाव. आणि लाडीगुडी लावल्यावर येतच म्हटलं ते. आणि ते आले का त्याला 2-3 गोष्टी बोलू आणि त्याला म्हणू आपण वेगळं राहायचं. नाही तर म्हटलं तुझे बाबा जाईल आणि तिथं सगळं करून येऊन जाईल आणि अजून तुला तिथंच चाला लागेल. मग वेगळं राहायचे स्वप्न सोडूनच दे तू. मग काही ते वेगळं राहणं जमणार नाही म्हटलं. ते बाबा होते समजोता गिमजोता करून म्हटलं तुला पाठवून देईन अजून. आता तुला चांगला वेळ भेटला मौका भेटला तर आता ह्या मौका सोडवू नको हातातून. जाऊ नको देऊ हातातून ह्या मौका. बार बार नाही येत म्हटलं असे मौके. हवाई बरोबर तर बोलून राहिली तू. म्हटलं मी अशीच बसली राहील आणि बाबा तिथं पोहोचून जाईन आहे नाही काय. आणि मग राहिलं म्हटलं मग स्वप्न वेगळं राहायचं. मग कसं करू आई आता मी. पण थांब तू. सध्या माझ्या मोबाईलमध्ये काही चार्जिंग आहे नाही. पहिले चार्जिंग होती तर मी पाहून घेतला मोबाईल. मग तू आली तर तुझ्यासोबत बसून गेली गोष्टी करत. तर मोबाईलच राहिला चार्जिंगवर लावायचा. मला थोडीशी चार्जिंग करू दे. मी नक्की फोन लावतो. आणि तुला अर्ध्या तासातच सांगतो चार्जिंग झाली का. आणि त्याला विचारतो येता का नाही येत. आणि लाडीगुडी लावून त्याला बोलावतोच. पण नाही जरी आले ना तरी त्याला लढधड करून बोलावतो इथं. आणि काय आहे तर बाबासोबत बोलणं करून देतो. बाबाला म्हणा जाऊ नका म्हणा तिथं म्हणा. कमीपणा करण ना ते लोक चांगले लोक थोडी नाही ते. आपल्याला ज्याच्याशी जीवन जगणं आहे तो येऊन राहिला तर मग फालतूच काय त्याच्या मागचे लोकांना पाहावं आपण. मायबाप जाईन चुलीत. आपल्याला काय करावं लागते. काय माझ्यासाठी काय लिहून ठेवलं होतं काय साऱ्या गावाचं करून म्हणून. मी करतही नाही आणि मी त्याच्यासोबत राहतही नाही. मी फक्त माझा नवरा घेईन आणि मी वेगळी राहीन. अहो तर त्याच्यासाठी पहिले फोन लावा लागेल ना. तू पहिले फोन लाव आणि काय म्हणते तर मला सांग. मग मी तो बाबाला सांगतो. हो आई नक्की लावतो. आता तर विसरणच नाही. कारण की आता जर विसरली तर बाबा तिथं चालले जाईन. मग राहून जाईन मला सगळं काम. मी लावतो त्याला फोन.